विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने येत्या 18 तारखेला पुन्हा एकदा राजकीय पक्षांचा कस लागणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील 16 जागा आणि एक नागपूरची पोटनिवडणूक अशा 17 जागांसाठी ही निवडणूक होतीये। पण आज उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी नाराजी, बंडखोरी आणि उमेदवारीवरनं जोरदार गोंधळ असं काहीसं चित्र होतं। बघूया काय घडलं दिवसभरात। विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपानं 11 जागांची यादी जाहीर करून महायुतीमध्ये आपणच सरस असल्याचं दाखवून दिलं। शिवाय अधिकृत यादी प्रसिद्ध करणारा म्हटलं तर भाजप हा एकमेव पक्ष होता। महायुतीमधील अन्य 2 पक्षांनी मात्र काही नावं शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवून परस्पर उमेदवारी जाहीर केली खरी, पण त्यानंतर काही ठिकाणी असंतोष आणि अपक्ष अर्ज भरण्याचे प्रकार घडले। त्यातही सर्वात मोठा ड्रामा पाहायला मिळाला तो म्हणजे पुण्यात। महायुतीकडून ही जागा अखेर राष्ट्रवादीला सोडण्यात आली आणि तिथं भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांचं नाव निश्चित करण्यात आलं। उमेदवारी अर्ज भरायला जाण्याआधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या उपस्थितीत विक्रम काकडे यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेशही पार पडला। पण अजित पवार यांचे निकटवर्ती असलेले माजी आमदार सुनील टिंगरे नाराज झाले आणि उमेदवारीसाठी आग्रही राहिले। अखेर काकडे आणि टिंगरे या दोघांनाही अर्ज भरण्यास सांगण्यात आलं। याशिवाय पुण्यात भाजपचे प्रदीप कंद यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला। विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचं राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं, पण टिंगरे मात्र वेगळा दावा करत होते। काकडेंनी आज पक्षामध्ये प्रवेश केला, म्हणजे विक्रम काकडे यांनी पण केला, संजय काकडे यांनी पण केला आणि पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांशी, वरिष्ठ आणि जिल्ह्यातल्या नेत्यांशी बोलल्याच्या नंतर ही उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे। अधिकृत उमेदवार विक्रम काकडेच का? अधिकृत उमेदवार विक्रम काकडे हेच आहेत आणि सबस्टिट्यूट कॅन्डिडेट हे सुनील टिंगरे आहेत। भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला युती म्हणून गेलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीनिशी माननीय देवेंद्रजींच्या सूचनेप्रमाणे महायुतीचा युती धर्म म्हणून पूर्णपणे आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या सोबतच आम्ही आहोत आणि त्यामुळे कुठले किंतु परंतु ठेवू नका। व्यवस्थित निर्णय घेतील, कार्यकर्त्यांनी काही घाई करू नये, नाराजी होतात आणि तुम्हाला उमेदवारी डमी उमेदवार म्हणून तुमच्या प्रवक्त्याने सांगितलं अर्ज भरलाय। तुमची नाराजी दूर झाली का विधान परिषदेची? हे लक्षात घ्या, नाराजी वगैरे अजून काही नाही। तुम्ही काय असं त्याला ट्रीट करू नका। पक्षश्रेष्ठ याच्यावरती बसून 2 दिवसात विक्रम काकडेंचा फॉर्म क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही माघार घेणार का? आता पक्षश्रेष्ठीचा आदेश असेल त्याला पक्षातल्या वरिष्ठांनी जर निर्णय घेतला तो योग्यच असणार। त्याच्यामुळे मला प्रश्न विचारून जे व्हायचं ते म्हणजे मला चुकीचं वाटतं। युवक म्हणून मी नक्कीच सगळ्यांबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी राहतो। आज मला माहिती आहे थोडे लोक नाराज झालेत, पण त्यांना पण आम्ही नक्कीच भेटून त्याच्यातनं भविष्यात कुठे संधी मिळू शकतो तशी आम्ही देऊ। तिकडे सोलापूरमध्ये बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना भाजपानं उमेदवारी दिली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील राऊत यांचा अर्ज भरण्यासाठी खास उपस्थित राहिले, पण महायुतीतील शिवसेनेच्या रमेश बारसकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला। आणखी एक लक्षवेधी नाराजी दिसली ती संभाजीनगरमध्ये। ही जागा भाजपाला सुटल्यानंतर सुहास शिरसाट यांना उमेदवारी मिळाली, पण शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार नाराज झाले आणि त्यांचे पुत्र समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजप शिवसेनेला संपत असल्याचा सत्तार यांनी आरोप केलाय। सत्ताधारीमध्ये आम्ही सत्तेमध्ये सहभाग असून विरोधी पक्षापेक्षाही वाईट ट्रीटमेंट आम्हाला देऊ लागले, आम्ही काय त्याचा अर्थ काढायचा? शिवसेनेचा वर्चस्व जे या जिल्ह्यामध्ये होता तो संपवण्याचा पहिले 2 प्रयोग त्यांचे सक्सेस झाले। जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सक्सेस झाली, महापालिका सक्सेस झाली, म्हणजे 2 मुंडके आमचे कापले। आमचे जे 2 पदाधिकारी तिथले बसलेले होते त्यांना कट केला। भविष्यामध्ये हे टप्प्याटप्प्याने आता जे चाललंय त्यांचं नियोजन, विधान परिषद ही पारंपरिक होती शिवसेनेची, ती आज घेऊन टाकली। भविष्यामध्ये जे जे ग्रामपंचायतमध्ये बी आम्हाला ठेवता का नाही ठेवता याच्यावर बी आम्हाला शंका आहे। त्यांनी जर फॉर्म भरला म्हणजे ते आपले नेते जे आहेत, म्हणजे त्यांच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान करतात। एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांनी ऐकायला पाहिजे, त्यांचे नेते आहेत
त्यांचं काही घराणं असेल तर ते त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन सांगितलं पाहिजे. पण एकनाथ शिंदेच्या आदेशाला डावलून जर ते काही करत असतील तर हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. एखाद्या पक्षाच्या आमदारांना हे शोभत नाही. कोकणात राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी जुईकर यांचा अर्ज अजूनही कायम आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे गणेश गीते आणि गोकुळ गीते या दोन्ही बंधूंनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडूनही गोरख बोडके आणि विष्णुपंत म्हैस धुणे यांनीही अर्ज दाखल करून बंडाचा झेंडा उभारला. नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून आज अखेरच्या दिवशी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या आग्रहाखातर मी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सादर केलेला आहे. आता उद्या छाननीनंतर पुढची रणनीती त्या ठिकाणी आपण ठरवू. आणि माझी कोणाच्या सोबतही चर्चा झालेली नाही. मी माझा व्यक्तिगत अर्ज भरलेला अपक्ष म्हणून. मी कोणाची अजून चर्चा पण केलेली नाही. कोणाचा पाठिंबा मी घेतलेला नाही. आणि कोणी पाठिंबा दिला तर तो उद्यानंतरचा निर्णय फॉर्म छाननी झाल्यानंतरचा. नांदेडमध्ये अशोक चव्हाण समर्थक भाजप उमेदवार अमर राजूरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यवतमाळमध्ये शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण तिथं भाजपचे नितीन भुतडा यांनीही अर्ज दाखल करून आव्हान दिलंय. तर अमरावतीत भाजपच्या प्रवीण पोट्टे यांच्या विरोधात शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ असताना महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला काही ठिकाणी शेवटपर्यंत उमेदवार जाहीर करता आले नाहीत. घोळ्यात घोळ घातल्यानंतर नागपूरमध्ये अतुल लोंढे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करण्यात आली. मला फॉर्म भरायला सांगितलेला आहे. मी आता सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनात कलेक्टर ऑफिसला फॉर्म भरायला चाललेलो आहे. किती उमेदवार फॉर्म भरणार आहे? मला त्याची काहीच कल्पना नाही. मला फॉर्म भरायला सांगितलेलं आहे आणि आता सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या आशीर्वादात मी फॉर्म भरायला चाललो आहे. नाशिकची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडली, पण त्यांनी उमेदवारच दिला नाही. घोडे बाजार नको असं कारण पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं असलं तरी महायुती भक्कम असल्यानं कोणी उमेदवार पुढे आला नसावा अशी तिथली परिस्थिती आहे. महाविकास आघाडीला एकीकडे उमेदवार मिळेनात तर दुसरीकडे बंडखोरी असंही चित्र दिसलं. परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे डॉक्टर विवेक नावंदर मैदानामध्ये उतरलेत. पण तिथं काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. याशिवाय सोलापूरमध्ये काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर उमेदवार असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या धनंजय डिकोळे आणि नागेश अक्कलकोटे यांनीही अर्ज दाखल केलाय. तर नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्ण यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. याशिवाय ठाकरेंच्याच ज्योतिबा खराटे यांनीही अर्ज दाखल केलाय. त्यामुळे महाविकास आघाडीतही सगळं आलबेल नसल्याचं चित्र आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या उमेदवारांची समजूत काढण्याचा कोणकोणत्या प्रकारे प्रयत्न होतो हे पाहावं लागेल. संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज.